तर भाई नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग. आणि आता सकाळचे वाजले 7:30 पावणे 8 आणि ये भाई आपल्यावर आम्ही एनर्जी 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 सकाळची एनर्जी. तर भाई आम्ही आता निघालोय. आम्ही आता बाईककडून चाललोय. कुठे चाललोय मी नाही सांगणार. जा मी नाही सांगित नाही असं काय सांग नाही. रे सांग सांगू तू बोलतोय म्हणा बा. सांग आम्ही आता चाललोय लोणावळा. अरे साताराला सॉरी चाललोय. सॉरी तू ना मॅगी पॉइंट आपलं हे कुठला पॉइंट टायगर Tiger पॉइंट. Point. हा टायगर पॉइंट पर्यंत लिमिटेड आहे भाई. तर भाई आम्ही आता निघतोय. जरासा झालाय उशीर आता, पण आता काय निघा आपण आता आणि बोलूया. शब्दच विसरायला होतं. बोलूया आपण आता आधीमध्ये कुठेतरी इकडे थांबू ना. तिथे थांबून आता बोलू. टायगर पॉइंटला बोलू आपण. तुला जायचं आहे तिकडे. चला जाताना लागणार ना. चला भेटू. टायगर पॉइंट. तर भाई मित्रांनो, आता मी पोचलो आहे खालापूरच्या इथे. लोणावळा अर्ध्या तासावरच आहे. तर काल रात्री नाही ॲक्च्युली 1-2 दिवस झाले आधी चाललेलं आमचं माझं आणि आमायचं की निघायचं आहे जाऊया. तर काल अचानक म्हणजे काल आम्ही शूटला होता. मी पण काल आशिषच्या इथे गेलेलो. काय ते हनुमान जयंतीला. रात्री 2 ते 3 वाजले आम्हाला झोपायला. सकाळी आम्ही निघणार होतो 5 वाजता. 5चे झाले 6, 6चे झाले 7, 7चे झाले 8. 8 वाजता माझी घरातनं निघाले. आता वाजले किती? आता वाजले 10:50. आत्ता वाजलेत 10:50 म्हणजे 11 वाजलेत. आणि आता मी इथून लोणावळ्याला पोचेन. आणि मग त्यानंतर आत्ता ब्रेक घेतला. आता थांबलो. आता चहा प्यायला थांबलेलो. मग आता चहा पिणार आणि इथून डायरेक्ट सरळ आता पुणे. डायरेक्ट पुणे. थांबलो तर कदाचित लोणावळ्याला थांबू. कदाचित वर येते पण जर थांबलो तर हां डायरेक्ट पुणे भाई. तर हा भाई पाठी बसून झोपा काढतोय. डुलक्या काढतोय डुलक्या. तशा डुलक्या नव्हत्या काढत. बोला की अरे जरा मला चहा प्यायची तलब झाली. त्याला बोललं ठीक आहे मग चहा पिऊया, थांबूया जरा. आणि मस्त मजा येते. एवढं नाही गरम झालं अजून. मला अजून घाम नाही सुटला. अजून हे कपडे माझे भिजले नाही आहेत काही. तोपर्यंत मी ओके. आतापर्यंत की भिजत नाही तोपर्यंत ठीक आहे, सगळं चालूच जातं. केस अजून भिजले नाहीत, सुके आहेत. त्यामुळे बरं वाटते आतापर्यंत तरी. लेट्स सी आता पुढे गेल्यावर कसं काय होते. लिंक इन बायो. तर आता निघू आता काय. आणि अचानक ना कॅमेराची बॅटरी पण डायरेक्ट गरम झाली. तर कॅमेरा डायरेक्ट बॅटरी त्याची लो झाली, म्हणजे बॅटरी हीट मारायला लागली. तर म्हणून त्यांना पेनी पॅकमध्ये कॅमेरा होता. तर ते कॅमेरा पण हिट व्हायला लागला. तर आता भाई जास्त कॅमेरा मी पण नाही काढणार. गोप्रो घेतला पाहिजे होता कदाचित, पण जाऊ द्या आता. फोनवर करू थोडं. हां थोडं फोनवर उचलू आता. पण गोप्रो घ्यायला पाहिजे. जाऊ द्या आता बघू. आता पहिलं म्हणजे याआधी पण गेलं राहिला, पण शूट बीट करताना असं फर्स्ट टाईम करतोय. सो करूया आता, हळूहळू करूया. जातो आता, निघतो. चहा पिऊन झाला आहे. आता इथून हलायची वेळ झाली. आता हलूया मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. आणि आम्ही जस्ट पोहोचलो पुण्यात. आणि हा पडायला लागलाय हा पडायला लागलाय पाऊस. जस्ट पुण्यात आलो आणि मोजून 15 ते 20 मिनिट. तर भाई हे सांगत होतं की आम्ही जस्ट आलो आहे पुण्यात. पाऊस सुरू झाला. पूर्ण एकदम नॉस्टॅल्जिया व्हायला लागली आता पावसामुळे. आता फार हळूहळू गाडी चालवायला लागणार. आत्ताच जस्ट पुण्यामधनं एंटर झालो आणि रावेतच्या इथे माझ्या आत्याला भेटलो. तिथे कॅमेरा आधी चार्ज केला. बोललो शूट करण्यापेक्षा कॅमेरा चार्ज करेन. तो कॅमेरा चार्ज वगैरे केला. तिथून लगेच निघालो आणि तेवढ्यात पाऊस आला. म्हणजे मला वाटतं की आता पुण्यात आम्ही एक्झिट व्हायला अर्धा-पाऊण तासच होता. अर्धा तासाचा रस्ता होता की एक्झिट करीन. पण आम्ही आता पुण्यात थांबलो. आता जोपर्यंत पाऊस कमी होत नाही तोपर्यंत आम्ही इथून निघत नाही. पाऊस कमी झाला की लगेच निघून. नाही तर गाडी एवढी हळू चालवावी लागणार आहे ना, नाहीतर ह्याची विकेट आहे.
आई बाबांना फोटो देऊन आलाय आता लगेच फोटो काढून पाठवू. व्हाईट बॅकग्राऊंड आहे पाठी काढायचा. चल उभा राहा, चल उभा राहा. काय चंदनाचा हार आणि चला आता ठेवतो कॅमेरा. पाऊस का तरी थोडा कमी झाला आहे. निघे आता. बघून घे आरसा आहे ना, बघून घे. काय छावा छावा दिसतंय ना, बिलकुल दिसतोय बिलकुल चांगला आहे काय. चला तर मित्रांनो, भाई आता आम्ही पोचलोय खेड शिवापूरला आणि आता वाजलेत 4. कारण की मध्ये पाऊस पडलेला तर तिथे थांबलेलो आम्ही आणि पाऊस जायची वाट बघत होतो. पाऊस गेला त्यानंतर भाई रस्ते झालेले सगळे ओले, त्याच्यामुळे बाईक चालवताना फार आरामात आणि हळूहळू चालवत आलो. सो आता आम्ही इथे आलो आहे कैलास भेळला. आम्हाला बोललो आम्ही तुला भेळ आवडते तर आपण भेळ खाऊया. तर छान अशी सुंदर भेळ खायला आम्ही इथे आलो आणि इथे सगळं सामान ठेवलं आहे. सीन आहे तो गेला वॉशरूमला, म्हणजे मला थांबावं लागला. तो आल्याशिवाय मी नाही जाऊ शकत. आम्हाला जोरात सुरू आली. तर आता तो यायची वाट बघतोय. आतापर्यंतचा प्रवास व्यवस्थित झाला, म्हणजे काय त्रास नाही झाला. बाईक पण व्यवस्थित चालली, बाईकने काय दगा नाही दिला, दगाफटका नाही गेला. सो आत्तापर्यंत आम्ही व्यवस्थित आलो. आता इथून मला वाटतं पुढे अजून 2 तासाचं ट्रॅव्हल आहे. सो त्यात आम्ही कंप्लीट करीन. 2 तास लागतील मला अजून घरी पोचायला. सो आता वेळ न घालवता पटापट जाईल. अंधार व्हायच्या आधी घरी जाईन, जेणेकरून आराम करता येईल, एडिट करता येईल, ब्लॉग अपलोड करता येईल. तर हा मुद्दा होईलच. आणि बाकी काय, बाकी निवांत भाई. रायडिंगला खरंच मजा येते. म्हणजे मला असं वाटतं की जगभराचं जे टेन्शन असतं ना, सगळं एका साईडला होतं. रायडिंग करताना आपण फक्त बाईक, तो रस्ता, आजूबाजूचा ॲटमॉस्फिअर, आजूबाजूचं काय बोलतो ब्युटी म्हणजे डोंगर, झाडं वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत ना, जबरदस्त दिसतात आणि मजा येते. बस माझं असं आहे की लाईफमध्ये एकदा तरी राईड करा. गाडी येत नसेल तर शिका, पण एक तरी राईड करा भाई. राईडमध्ये जी मजा आहे ना ती कशात आहे, म्हणजे कारपेक्षा मला वाटतं बाईकवर जास्त मजा येते कुठेही जायला. सो असं सगळं आहे. आता बघू आम्ही लवकर आला तर जरा पटकन मी पण जाईन. कदाचित कॉल करावा लागेल त्याला. आता चला पटपट मी पण आता फ्रेश होतो आणि मग त्यानंतर आम्हाला विचारे की आम्हाला कसं वाटलं आणि त्याला माझी रायडिंग स्किल कसे वाटले ते त्याला विचारूया. तो किती रेटिंग करतो, 5 स्टार देतो की किती देतो ते त्याला आता विचारे आल्यावर. बाई जस्ट भेळ आली आणि मी भेळ खायला चालू केली. कधी मला स्वतःला आठवण करून द्यावी लागते की मला व्लॉग करायचा आहे, हे पण शूट करायचं आहे. सो नेहमी विसरून होतो. या बाजूला आहे ना, हे बस खाली लाव ना सर. मला किती हे करणार, रेटिंग देणार? किती पैकी आहे? हां किती पैकी? 5 पैकी. सर रेटिंग अच्छी देणार. 5 पैकी 6. सर भेळ खाऊन बघा सर कशी लागते ते मी गोष्ट केले. असं काय आहे? हां कशी लागली? लोकांना आठवतं सर आपण गेवी आहे की काय? कशी आहे? अरे तोंडाने बोल. मस्त. मस्त. चला आता मस्त छानपैकी खाऊया आणि मला टाईमलॉस लावूया आता. चला आम्हाला खाताना बघा आता. आता व्हिडिओ फक्त चांगलं खात होता लगेच हे. तर भाई फायनली आम्ही पोचलो आहे. वाजलेत 9. एक दीड तास आधी पोचलो असेल आणि इथपर्यंत चिकन खाल्ले. असलाच कंटाळ्याने एडिट करायचा, बापरे बाप. पण जाऊ दे, आता एडिटला बसणं महत्त्वाचं आहे. एडिट
कशी आहे? अरे बोल 8 मिनटं ब्लॉगची इथे होतील.